वेलकम टू स्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण SBI क्लर्कला विचारलेली पझल बघणार आहोत. 8 पर्सन आहेत. आपण डायरेक्ट पझलला स्टार्ट करूया. इथून पझल स्टार्ट झाल्या बघा. यस सीट्स थर्ड टू द राईट ऑफ आर. आधी आपण पॉईंट लिहून घेऊ. आरच्या थर्ड राईटला कोण बसला? यस बसलेला आहे. नेक्स्ट पॉईंट बघा. 3 पर्सन सीट बिटवीन आर अँड टी. आर आणि टी मध्ये किती पर्सन आहेत? 3 पर्सन आहेत. पी सीट सेकंड राईट ऑफ टी. टीच्या सेकंड राईटला कोण आहे? पी आहे. पुढे यू फोर्थ लेफ्ट ऑफ डब्ल्यू. डब्ल्यूच्या फोर्थ लेफ्टला 1 2 3 4. डब्ल्यूच्या फोर्थ लेफ्टला कोण आहे? यू आहे. आर इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ व्ही. आर आणि व्ही काय नाहीत? शेजारी नाहीत. एकापेक्षा जास्त पर्सन बसलेले आहेत कुणामध्ये? डब्ल्यू आणि व्ही मध्ये एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन. आणि क्यू सीट्स राईट ऑफ व्ही. व्हीच्या राईटला कोण आहे? क्यू आहे. तर अशा पद्धतीने एवढे पॉईंट आहेत. बघा, जिथं मॅक्झिमम पॉईंट आहे तिथून पझल स्टार्ट करू. आपण इथून आर पासून स्टार्ट करूया. आरला जर मी तर ठेवलं तर आरच्या थर्ड राईटला कोण आहे? यस आहे. बघा 1 2 3. आरच्या थर्ड राईटला यस आहे. पुढे काय म्हटलंय? आर आणि टी मध्ये 3 पर्सन आहेत. 1 2 3 म्हणजे टी इथे येणार आहे आपला. पुढे बघा, हा 2 पॉईंट झाले आपले. पुन्हा लगेच कनेक्टिंग पॉईंट आहे. टीच्या सेकंड राईटला पी आहे. जर माझा टी इथं आहे तर फर्स्ट सेकंड इथं कोण येणार आहे? पी येणार आहे. टोटल 8 पर्सन आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 पर्सन झाले आहेत. एक पर्सन इकडं असेल किंवा इकडं असेल. बरोबर आहे. आपण सुरुवातीला इकडे देऊ आणि एक पॉसिबिलिटीमध्ये आपण खाली इकडल्या लेफ्ट हँड साईडला बनवूया. बघूया आता ह्या पॉसिबिलिटीना आन्सर येते का. त्याच्यानंतर बघा पुढे काय म्हटले आपल्याला? टीच्या सेकंड राईटला पी. हाही पॉईंट झालेला आहे. डब्ल्यूच्या फोर्थ लेफ्टला यू आहे. डब्ल्यूच्या फोर्थ लेफ्टला व्ही आहे आपला. बघा, जर आपण डब्ल्यूला इथे ठेवलं तर फोर्थ लेफ्टला 1 2 3 4 कोण आहे? डब्ल्यूच्या फोर्थ लेफ्टला यू आहे. हाही पॉईंट झाला आपला. पुन्हा काय म्हटले? आर आणि व्ही शेजारी नाहीत. बघा, आर आणि व्ही शेजारी आलेले नाहीत. डब्ल्यू आणि व्ही मध्ये एकापेक्षा जास्त पर्सन बसलेले आहेत. जर मी तर व्हीला इथे ठेवलं तर डब्ल्यू आणि व्ही मध्ये एकापेक्षा जास्त पर्सन बसले. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. आणि व्हीच्या राईटला क्यू आहे. व्हीच्या राईटला क्यू आहे असं म्हटलेलं आहे. तर या पद्धतीने आपले सगळे पॉईंट बसलेले आहेत. म्हणजेच ही पझल आपली बरोबर आलेली आहे. बघा, क्वेश्चन बघूया. हु अमॉंग द फॉलोइंग पर्सन सीट फोर्थ लेफ्ट ऑफ क्यू. क्यूच्या फोर्थ लेफ्टला कोण आहे? 1 2 3 4 कोण आहे? यस. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल यस, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज द पोझिशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू यस. कुणाची पोझिशन विचारल्या? आरची. कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये? यसच्या. यसच्या काय दिसते? फर्स्ट सेकंड थर्ड. थर्ड लेफ्टला दिसते. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे थर्ड लेफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हा डीआयचा क्वेश्चन आहे. आरआरबी पीओला विचारलेला. हा पायचार्टचा डी आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड दी अवरेज नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर्ड इन शिफ्ट ए बी अँड डी ऑफ द एक्झाम. ज्यावेळेस अवरेजचा क्वेश्चन विचारला असेल, पर्सेंटेजचा क्वेश्चन असेल, रेशोचा क्वेश्चन विचारला असेल, त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला टोटलची यूज करायची गरज नाही. आपण अवरेज कसं काढतो? टोटल सम डिवायडेड बाय टोटल नंबर. आपण अवरेज कसं काढतो? टोटल सम डिवायडेड बाय टोटल नंबर. या पद्धतीने अवरेज काढतो. पुन्हा कुणाचं विचारले? ए बी डी. ए मध्ये किती पर्सेंटेज आहे बघा? 20%. डायरेक्ट पर्सेंटेज ऍड करायचं. बी मध्ये किती आहे? 16%. आणि डी मध्ये किती आहे बघा? 12%. अवरेज कसं काढतो? टोटल सम भागिले टोटल नंबर. 3 आहे म्हणून 3 न भागा. टोटल सम किती आले बघा? 6 2 8. 1 1 2 2 2 4 48. 48 भागिले 3 म्हणजे पर्सेंटेज मध्ये किती आलं? 16%. कुणाचे 16%? आता टोटलचे 16% काढा. टोटल अपियर्ड किती झाली होती? 5500. मग 5500चे 16% किती असणार आहेत? टक्के असल्यामुळे 2 शून्य कटणार. फक्त 16 गुणिले 55. 16 85. हातचे आले 8. 16 85. 80 8 88. म्हणून आन्सर असेल 880, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. काय विचारले? फाइंड द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल काढायचा असेल तर एक शॉर्टकट सांगतो. दिलेल्या ह्याला 18/5 मल्टिप्लाय करायचं. कुणाचा सेंट्रल अँगल करायचा? शिफ्ट बीचा. शिफ्ट बी मध्ये किती आहे? 16%. म्हणून डायरेक्ट आन्सर येऊन जाते. बघा, 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 18 गुणिले 3.2, 18 दुनी 36, हातचे आले 3, 18 त्रिक 54, 54 आणि 3 57, 57.6 डिग्री. आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट अपियर्ड इन ई आणि एफ. ई आणि एफ मध्ये टोटल किती आहेत बघा? 10 आणि 8 18 किती झाले? 10% आणि 18%. किती झाले टोटल? 28%. कुणाचे 28%? टोटलचे 28%. म्हणून 28 गुणिले 55. टक्के असल्यामुळे 2 शून्य कटले. बघा, ह्याला हाफ डबल करू. ह्याला जर अर्ध केलं आणि ह्याला जर डबल केलं तर 110. सोपं झालं गुणाकार. 0 11 गुणिले 14 किती असतं? 154. म्हणून आन्सर आलं 1540, ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टुडंट अपियर्ड इन शिफ्ट सी अँड डी. सी आणि डी मध्ये किती आहेत बघा? सी आणि डी मध्ये, सी मध्ये 24 आहे, डी मध्ये 12. 24 आणि 12 36% झाले. ऑफ द एक्झामिनेशन आर व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस दॅन स्टुडंट अपियर्ड इन शिफ्ट ए. शिफ्ट ए मध्ये किती आहेत? 20%. मग सी आणि डी मध्ये जास्त आहेत का नाही? ए पेक्षा किती ना जास्त आहेत? दोघांचा डिफरन्स घ्यायचा. 36%तून 20% गेले. डिवायडेड बाय मोर दॅन लेस दॅन नंतरची क्वांटिटी आहेत खाली घ्यायची. मोर ऑन लेस दॅन नंतर कोण आहे? शिफ्ट ए. शिफ्ट एची व्हॅल्यू किती आहे? 20%. पर्सेंटेज काढायची इंटू 100. 36%तून 20% गेले. किती उरले? 16%. 16 भागिले 20 गुणिले 100. आन्सर येऊन जाईल
20 20 20 25 100 16 पंचे 80%. म्हणून क्वेश्चनचा आन्सर 80%, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फाइंड द रेशो विचारलाय कुणाकुणाचा डी आणि एफ. डी ची व्हॅल्यू किती आहे बघा 12%, एफ ची आहे 18%. 18 आणि 12 किती झालं 30%. ह्याचा रेशो विचारला तुम्हाला कुणासोबत, तर बी आणि सीचा. बी आणि सी ची व्हॅल्यू किती आहे 24 आणि 16. 24 आणि 16 किती झालं 40%. टक्के पर्सेंटेज कटलं, 0 0 कटला, म्हणून रेशो किती आला 3:4. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. धन्यवाद.